साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु तस्य यते कथितार्थ प्रकाशन्तो महात्मना ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देहो केवलो अहं सनातनः। यदक्षरमनाख्येयं मानन्दम् अजम् अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरत्यक्षया लोके साक्षात् विद्या हि शङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कषार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्न मिति द्वैतछलान्मुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तोमितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्यै मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे। परं ब्रह्म परं धाम सच्चिदानंद विग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परं जयन्ति शिष्य बुद्धिस्ता ज्ञानध्वान्त दिवाकरः रंगनाथ महाराजा ब्रह्म अभ्यास परायणः पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरी सर्वांना। ओवी क्रमांक 14। सूर्याचे निप्रकाशे जे काही जड आभासी तेने तो गिवसी सूर्य काही। सूर्याचे निप्रकाशे जे काही जड आभासी तेने तो गिवसी सूर्य काही। सूर्याच्या प्रकाशाने जे काही जड पदार्थ प्रकाशित होतात त्या जडाकडून सूर्य प्रकाशित होईल काय? विवरण: सूर्याच्या प्रकाशाने सर्व जड वस्तू प्रकाशल्या जातात पण त्या सर्व जड वस्तू सूर्याला प्रकाशित करू शकत नाहीत कारण ते सर्व सूर्याकडून प्रकाशित होत असल्यामुळे त्याच्याकडून सूर्य कसा प्रकाशित होईल? तसेच सूर्य देखील ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाला आहे त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला सूर्य कसे प्रकाशन करू शकेल? म्हणजे परमात्म्याकडून सूर्य प्रकाश्य आहे, जड पदार्थाकडून सूर्य प्रकाशक आहे आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे. असा स्वयंप्रकाश परमात्मा वृत्तीकडून प्रकाशला जात नाही. प्रश्न: तुम्ही तर आत्मा वृत्तीचा विषय आहे असे म्हणता. उत्तर:
अज्ञानाच्या तमोगुण प्रधान आवरणाने आवृत्त असलेला आत्मा सत्वगुणाच्या वृत्तीला विषय आहे. शुद्ध परमात्मा वृत्तीचा विषय नाही, हे लक्षात ठेवावे. सार गोष्ट, प्रकाशमान सूर्याला परमात्मा प्रकाशन करू शकेल, पण जड पदार्थाकडून सूर्य कसा प्रकाशला जाईल? असो, महाराज बोलावं आपण. ठीक आहे. सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासे, तेने तो गिवसे सूर्य काही. सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासे, तेने तो गिवसे सूर्य काही. एवं सचितानंदू आत्मा हा ऐसा शब्दू अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. सूर्याचे प्रकाशी जे काही जड आभासे, तेने तो गिवसे सूर्य काही. ज्ञानोबा काय काल जे आपल्याला सच्चित आनंद हा आत्मा आहे, सच्चितानंद आयम आत्मा हा आत्मा आहे, असा वेदानं जरी साधकाच्या कल्याणासाठी, मुमुक्षूच्या कल्याणासाठी उच्चार केलेला असला, वाच्यता केलेली असली, तरी त्या शब्दानं परमात्मा वाच्य झालेला नाही, आत्मा वाच्य झालेला नाही. कारण सिद्ध असलेला आत्मा कसा वाच्य होईल? आत्मा शब्दानं प्रकाशल्या जाणारी वस्तू नाही, तो स्वयंसिद्ध आहे. मग सिद्ध असणाराला वाच्य करणं संभवत नाही. कारण महाराज त्या जाता आत्म्याच्या जाता प्रकाशानंच शब्दाची महाराज सिद्धी आहे. शब्दानं आत्म्याची सिद्धी होऊ शकत नाही. वाचेची माझा सिद्धी. आवाज आपल्यापर्यंत येतोय का? महाराज माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? आम्हाला येतोय, महाराजापर्यंत बहुतेक पोहोचत नाही वाटतं. हा, बजाज सेट आपल्याकडे बोलणं चालू आहे. नाही, माझा आवाज महाराज माझा आवाज येतोय का आपल्याला? हा, तुमचा आवाज बी येतोय, पण ऐका ना मला एक जाता जाता आपल्याला ऐकायला थोडीशी येत नाही का? नाही येतंय मला ऐकायला. मला एक मुद्दा लक्षात थोडासा आपल्याकडून अपेक्षित आहे की वाच्य आणि वाचक याच्यावर जरा प्रकाश टाकावा. वाच्य म्हणजे नेमकं काय? वाच्य हे कशाला म्हटलं जातं आणि त्याची वाचकता म्हणजे नेमकं काय, याच्यावर थोडासा अधिकचा प्रकाश टाकला तर बरं होईल. ठीक आहे. हा, आवाज कमी होता, बरोबर. तुमचा आवाज कमी येऊ लागला, आता यायला बरोबर. ठीक आहे. बरोबर आहे. तर कालच आपल्याला गुरुजीनं इथं दृष्टांत दिलेला आहे की मातीचा पोट आणि गळा असलेला अशा आकाराचा घट हा पदार्थ, घट या पदाचा अर्थ हा वाच्य आहे आणि त्याचा वाचक घट हा शब्द आहे. घट हा शब्द वाचक आहे किंवा घट हा शब्द बोलणारी वाणी आणि त्या वाणीच्या पाठीमाग असलेला प्रमाता
त्यानं जो उच्चार केला, वाचेनं जे उच्चारलं आणि त्या उच्चारल्याचा अर्थ समोर जो घट पदार्थ आहे, घट पदार्थ वाच्य आहे, घट शब्द वाचक आहे त्याचा, आणि उच्चार करणारा प्रमाता आहे, असं म्हणू आपण. जीव आहे, माणूस आहे वरच्या वरच्या भाषेत. मग वाच्य, वाचक हे दोन उभयता आहेत. जसं प्रकाश्य आणि प्रकाशक, जसं दृश्य आणि द्रष्टा, तसं वाच्य म्हणजे जे वाणीला विषय होते ते, वाचक म्हणजे जे विषय होतय त्याच्यासाठी वापरलेलं इंद्रियानं केलेली खूण. मग आपल्याला काल दृष्टांत द्यालता की कंबू ग्रीवादिवान पदार्थ वाच्य असतो. कंबू ग्रीवादिवान मग त्याची लक्षणं सांगितली की ज्याला पोट, मान, वरून पाणी टाकायसाठी किंवा बाहेर काढायसाठी असलेला मुख, अशा आकाराचा, रंगाचा, अवयवाचा पदार्थ, मातीचा, कुंभारानं केलेला पदार्थ, त्या पदार्थाला घट हे नंतर नाव दिले कळायसाठी. पदार्थ आहे आणि पदार्थाला नाव आहे. आता हे व्याकरणातून किंवा बारीक आपल्याला बोलायचं म्हणलं साची फोड करता येईल की पदार्थ शब्दाचा अर्थ सुद्धा पदाचा अर्थ, घट ह्या पदाचा अर्थ. कारण भाषेला सोडून विवेकच नाही, विचारच नाही, विश्लेषणच नाही मनुष्य देहात. मनुष्य देहात शब्द आणि अर्थ यांचा खूप गुंतागुंतीचा संबंध आहे. म्हणून आपण पदार्थ म्हणतो. पदार्थ म्हणजे त्या पदाचा अर्थ, पद आणि पदाचा अर्थ. घट हे आपण पाटीवर किंवा लेटरवर, खाली वहीवर पेनानं किंवा हळून लेखणीनं घट हे अक्षर काढलं, मग ते पद आहे. कारण एका शब्दाला आपण शब्द आणि त्या अनेक शब्दाला मिळून पद होत असते. आणि काही काही एका शब्दाचं पद असते. जसं मी हे पद आहे, एक एकाक्षरी पद आहे मी, आणि त्याचा अर्थ त्याला कळायला लागलं तू. जो व्यवहार करायला लागला बोलण्याचा, धान्याचा ज्याच्या ठिकाणी व्यवहार व्हायला लागला तो, त्याच्यात अभिप्रेत आहे, त्याच्याकडे इशारा आहे. त्याच्यात हे पद आहे. आणि समोरचं जे कळायला लागलं, ज्याच्यावर व्यवहार व्हायला लागला ते हे समोरच्याला विषय करायला लागलं, ग्रहण करायला लागलं. जे समोर आहे, मग समोर जर डोळा धरला तर रूप आहे, कान माग धरला तर शब्द आहे. म्हणजे विषय धरले तर इंद्रिय धरले तर विषय आहेत पुढं, ध्यानात घ्या. कर्मेंद्रिय धरले तर क्रिया आहेत पुढं, व्यवहार आहे पुढे क्रियेचा. हात धरला तर घेणं देणं, पाय धरला तर जाणं नाही, वाणी धरली तर शब्दाचे उच्चार आहे. म्हणजे कर्मेंद्रिय धरले तर क्रिया आहेत पुढं, व्यवहार आहे पुढं. ज्ञानेंद्रिय धरला तर ज्ञेय पुढं, विषय आहेत पुढं. आणि मन धरलं तर कल्पना आहेत पुढं, बुद्धी धरली तर विचार आहेत पुढं. ह्यात काही गोष्ट. चित्त धरलं तर चिंतन आहे पुढं, बुद्धी धरली तर कमीत कमी आठवणी आहेत पुढं, स्मृती आहेत, त्याला विषय आहेत पुढं. म्हणजे काय धरलं आपण त्याच्यावर अवलंबून आहे. प्रमाता धरला तर प्रमेय आहे पुढं, ज्ञाता धरला तर ज्ञेय आहे पुढं, द्रष्टा धरला तर दृश्य आहे पुढं, साक्षी धरला तर साक्षी भाष्य आहे पुढं.
आत्मा धरला तर अनात्मा आहे पुढं, ब्रह्म धरलं तर माया आहे पुढं, जीव धरला तर जड आहे पुढं. हे काही बी धरा तुम्ही, जे इकडे पाकतात त्याच्या सापेक्षी. मग आपण जर वाचक म्हणलं तर पुढे वाच्य आहे. वाच्य हा वाचन केलेला परिच्छेद आहे, वाचन पाडलेला परिच्छेद, वाचेच्या अंशातून झालेल्या वाटाघाट्या, प्रत्येक अंशातून प्रत्येक औषधाकातून झालेल्या वाटाघाट्या असतात. पुढं पंथ धरला तर आपण पांथिक, ध्यानात घ्या. पुढं मार्ग आहे, मग मार्गस्थ होणारे आपण पांथिक. आपण पांथिक तर पुढं पंथ मार्ग. हे जसं ठरलेलं आहे, पुढं दुकान तर आपण गिऱ्हाईक, पुढे दवाखाना तर आपण पेशंट किंवा डॉक्टर. हे जसं ठरलेलं असतंय, पुढे पेशंट तर आपण डॉक्टर. म्हणजे पुढच्यावर आपल्याला किंवा आपल्याहून पुढच्याला जे काही विभाग होते बोलल्या जाते, त्या अनेक त्रिपुटी आहेत जगात, अनेक स्थलात, अनेक कालात, अनेक व्यवहारात, अनेक परिमाणानं मोजता येतात. त्या अनंत त्रिपुट्याच्या पूर्ण त्रिपुट्याचाच पूर्ण भेदाचाच व्यवहार आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक स्थलात, प्रत्येक कालात, प्रत्येक वस्तूशी, प्रत्येक अवयवातून, प्रत्येक व्यवहाराच्या बाबतीत झालेल्या भेद असतात. त्या भेदालाच आपण भेद त्रिपुटी किंवा त्यालाच परिच्छेद म्हणतो. परिच्छेद त्या परिच्छेदातून पाहिलं, किंवा औषधक त्या औषधकातून, त्या दृष्टीनं पडलेला तुकडा. हे आपल्याला सर्वसामावेशिक असं लक्षात घेता आलं पाहिजे. एकच त्रिपुटी पाठ करून जमत नाही, एकच लिहून घेऊन जमत नाही. कारण जीवन अनेक अंग आहेत, अनेक अंगी नाहीत, अनेक अवयव आहेत, अनेक साधन आहेत. आणि त्या साधनात, त्या अवयवात, त्या व्यवहारात, त्या अवस्थेत तशी तशी तुकडे पडत असतात. म्हणून इथं आता जर सध्या आपला जो विचार चाललेला आहे आता, तर तो वाच्यवाचकाचा चाललेला आहे. वाणी आणि वाणीनं होणारा विषय, वाणीनं होणारं गोचर. मग वाचा, वाचक आणि वाच्य झाली त्रिपुटी तयार. वाचा, वाचक आणि वाच्य. आता मी पेन म्हटलो तर पेन हा शब्द वाचक आहे. ज्यानं लिहिण्याचा व्यवहार होतोय अशी जी वस्तू आहे ते त्याचं वाच्य आहे. आणि जो हातच्या साह्यानं लिहितो, डोळ्याच्या साह्यानं पेन पाहतो, ध्यानात घ्या. आणि बुद्धीनं ज्या पेनाचा विचार करतो, अहंकारानं ते पेनानं पेन घेऊन लिहिणारा मी आहे असा अहम धरतो, असा जो आहे तो कोण आहे? तो त्याचा वाचक आहे. वाचक, वाचक, वाचा आणि वाच्य. ध्यानात घ्या. तो शब्द जिथून आला, जो उच्चारायला लागलाय तो वाचक. शब्द कशानं उच्चारला? वाच्यनं, वाणीनं. आणि कशाबद्दल उच्चारलाय? तर त्या वाच्याबद्दल, त्या पदार्थाबद्दल, पेनाबद्दल. पेन लंबी असणारी, छरा, शाही आणि अडकण्याची व्यवस्था, ढक्कन, त्याला टोपण, अशी व्यवस्थित असलेलं लिहिण्याचं एक साधन, एक उपकरण, लिहिण्यासाठी एक असलेली वस्तू उपयोगात येणारी, त्याला आपण पेन या शब्दाने निर्देश केलेला आहे. तर पेन वस्तू, तो पदार्थ आहे. पेन हे 2 अक्षरी शब्द, हे पद आहे. आणि त्या पदाचा उच्चार करणारा चेतन आहे. त्या पदाला जाणणारा, त्या पदार्थाला जाणणारा, आणि त्या पदार्थाचा संबंध मानणारा, भाषेसाठी, दुसऱ्याला करून द्यासाठी किंवा आपल्याला करून घ्यासाठी. कारण
पदार्थ नसताना पदार्थाबद्दल जर बोलायचं असलं तर पद लागत आहे, पद. पेन हजर नाही समोर, लिहिण्याची व्यवहार चाललेला नाही. आणि पेनाबद्दल बोलायचं, पेनाबद्दल दुसऱ्याला लक्षात आणून द्यायचं पेन नसताना, तर मग त्याला पद लागत आहे, पद. आणि ते पद त्याला माहित लागते, आपल्याला माहित लागते, ऐकणाऱ्याला आपल्याला मान्य असलं पाहिजे. म्हणून याच्यातून भाषा तयार झालेली. पाणिनीने जी भाषा किंवा व्याकरण किंवा हे पद पदार्थ हे जे काही लावली त्यांनी व्यवस्था केलेली, तर ती मनुष्य देहात ही व्यवस्था आहे. म्हणून वाचा, वाचक आणि वाच्य हा भेद कळाला पाहिजे आपल्याला, हा प्रकार कळाला पाहिजे. म्हणून पेन हा वाच्य पदार्थ आहे. त्याचा वाचक शब्द पेन हा शब्द आहे. पेन हा ध्वनिरूप शब्द आहे. आणि शब्द दोन रूपांना असतो. एक तर ध्वनिरूप शब्द उच्चार केल्यावर ध्वनिरूप, आणि लिहायला तर वर्णरूप. वर्णरूप शब्द ग्रंथ आहे ते पण वाचकच आहेत. ग्रंथ सुद्धा वाचकच आहे. कशाचा? ग्रंथाचा जो विषय त्याचा. ध्यानात घ्या. मग वाच्य वाचक असा भेद झाला. पण हा भेद व्यवहारातल्या सत्तेतल्या व्यवहार सत्तेत चालतो. जसं शरीराच्या अवयव जो हात आहे त्यानं पेन मोबाईल घेता देता येतो एका सत्तेत असल्यामुळं. ध्यानात घ्या. व्यवहार्य वस्तू आणि व्यवहार्य ती बी पुढची वस्तू याच्या साधक बाधक व्यवहार होतो. पण सावलीच्या हातानं जसा व्यवहारातला पेन उचलून घेता येत नाही, लिहता येत नाही. ध्यानात घ्या. किंवा टीव्ही मध्ये जो माणूस आहे त्याच्या हातानं टीव्हीच्या पुढचं जे सामान आहे ते उचलून घेता येत नाही. टीव्हीच्या समोर पेन ठेवा तुम्ही, टीव्हीतल्या माणसाला तो घेता येत नाही हातानं. त्याचा हात जरी दिसतो पुढं तर टीव्हीच्या बाहेर येऊन त्याला उचलून घेऊ शकत नाही, बाहेरच्या पदार्थाला, काचेच्या समोर असलेल्या पदार्थाला. मग आहे ना हात त्याला. मग आपण बी हातानच पेन घेतो, मग त्यानं हाताने पेन घ्यावं नाही, त्याची सत्ता येत नाही. टीव्हीतला माणूस आणि त्याचा हात दिसतो तो प्रातिभाषिक आहे, आणि हा पेन आहे तो व्यावहारिक भौतिक आहे. म्हणून भौतिक पेन त्या प्रातिभाषिक हाताला येऊ शकत नाही, त्याचा संबंध जोडू शकत नाही. तो करता आणि हे कार्य कर्म असं होऊ शकत नाही. कारण की त्याच्या सत्ता भेद आहे की आपण पाहा लागलो. जसं जरी करता सावली इथे, तर सावलीच्या हातानं शरीराला बाजूला करता येत नाही किंवा ओढून घेता येत नाही. किंवा शरीर जरी व्यावहारिक असलं तर प्रातिभाषिक सावलीशी व्यवहार करू शकत नाही. कारण सत्ता भिन्न असल्यामुळं व्यवहार होऊ शकत नाही, हे आपल्याला मान्य आहे. म्हणजे व्यवहार व्हायला सत्ता सम लागते, समसत्तेत व्यवहार होतो हे आपल्याला माहित आहे. मग तसा परमात्मा कसा आहे तर पारमार्थिक आहे. आत्मा पारमार्थिक सत्ता आहे. आणि शरीर, वाचादी, इंद्रियादी, मन बुद्ध्यादी हे व्यावहारिक आहेत. म्हणून व्यावहारिक पदार्थ, व्यावहारिक पद आणि व्यावहारिक पदार्थ याचा ताळमेळ बसतो. पण व्यावहारिक पदानं पारमार्थिक पदार्थ, पारमार्थिक वस्तू वाच्य होऊ शकत नाही, वाच्य होऊ शकत नाही. कारण तिच्यापर्यंत हा शब्दच पोहोचू शकत नाही. हा शब्द व्यवहारातल्या व्यवहारातच राहणार. तू तेवढं होईल. व्यावहारिक जो मानल्या, व्यावहारिक जो परमात्मा आहे त्याचा भ्रम जाईल, मग त्याचा भ्रम जाईल, पण ती वाच्य होत नाही. हा विशेष आहे याच्यात. जीवाचा भ्रम जाईल पण परमात्मा वाचक होत नाही. वाणीचा, शब्दाचा विषय होत नाही. हा त्याच्यातली गोमय, हा त्याच्यातला अत्यंत महत्वाचा विषय. बंधन निवृत्त होत नाही पण परमात्मा वाच्य होत नाही. हा त्यातला अत्यंत महत्वाचा विषय. म्हणून बंधन निवृत्ती, बंधन व्यावहारिक, ध्यानात घ्या. शब्द व्यावहारिक म्हणून बंधन जाते, भेद जातो, अविद्या जाते. अविद्या पण व्यावहारिक आहे.
मग अविद्या निवृत्ती होती शब्दानं, सद्गुरूच्या शब्दानं, शास्त्राच्या शब्दानं, महावाक्याच्या चिंतनानं अविद्या निवृत्ती होणार. कारण अविद्या व्यावहारिकच आहे, विद्या व्यावहारिकच आहे, आणि ती विद्या निर्माण करणारे शब्द बी व्यावहारिकच आहेत महावाक्याची. म्हणून व्यवहारातला व्यवहार होतो, पण परमात्मा वाच्य होत नाही, ही त्याच्यातला विशेष आहे पुन्हा. म्हणून बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यासाठी शब्द वापरलेले. बंधन निवृत्तीच्या बाबतीत जाणे, अज्ञान निवृत्तीच्या बाबतीत जाणे, आणि परमात्म्याचं प्रकाशन करण्याच्या बाबतीत न जाणे. बुद्धी परमात्म्याचं प्रकाशन करू शकत नाही, बुद्धी आधी जाणीव देखील करू शकत नाही. जाणीव जे थनरी घे, जी विशेष चेतना आहे त्यानं सुद्धा कसं होईल. विशेष चेतना बी, विशेष जे चैतन्य ते सुद्धा व्यावहारिक आहे, आणि परमात्मा पारमार्थिक आहे. विशेष जे चैतन्य ते विशेष आहे, आणि परमात्मा सामान्य आहे. म्हणून विशेष जे चैतन्य ते उपाधिक आहे, परमात्मा निरुपाधिक आहे. ध्यानात घ्या. म्हणून त्यात साधक बाधक व्यवहार होत नाही, हा त्याच्यातला महत्वाचा विषय. पाहू आपण. मग वाच्य आणि वाचक हे लक्षात आलं असन की वाचन जे जे बोलल्या गेले ध्यानात घ्या, आणि ज्याच्याबद्दल बोलल्या गेले ते वाच्य, आणि जे बोलल्या गेले ती वाचकता. पण परमात्मा बोलल्यानं कळाला किंवा बोलल्यानं तो बोलण्याचा विषय झाला असा नाही. विषय नाही को नाही, दया प्रमय त्वची नाही, असा परमात्म्याचा स्वभाव आहे, असं परमात्म्याचं स्वरूप आहे. ते विषय अहो ते शीत वाणी चालली वाच्यचा, ते इंद्रियाचा विषय नाही. ज्ञानेंद्रियाचा, वाणी तर कर्मेंद्रियात मोडती, ते ज्ञानेंद्रियाचा विषय नाही. आणि ज्ञानेंद्रियाचे तोंड बहिर्मुख आहेत, ते मनबुद्धीचा विषय नाही, जाणीवेचा विषय नाही. ते विषयच नाही, कशाचाच विषय नाही. विषय नाही को नाही, हे त्याचं स्वरूप आहे. निर्विषय, विषयच नाही, अगम्य, अज्ञेय. केवळ जो शुद्ध परमात्मा आहे तो अज्ञेयच आहे. तो ज्ञेय काय कोणालाच होत नाही कधीच. तो अगम्याला अगम्यच आहे. तो अतर्क आहे, तो तर्काला तर्क नाही. तो विवेकाचा विषय नाही, तो जाणीवेचा विषय नाही, तो विषयच नाही. विषय नाही को नाही, त्याच अविद्या निवृत्ती होती, पण तो विषय होत नाही. कोणाचा विषय होईल. अविद्या निवृत्ती झाल्यावर भेद मावळतो. अविद्या निवृत्ती झाल्यावर जो जाणायला गेलेला आहे तो संपतोय. घ्या. एवं वस्तूशी जाणू जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कायचा उरे, हा विशेष येथे झाला. त्याला जाणू गेला तर जाणायला गेलेला ते होतोय, तो राहत नाही. मग ज्ञाता राहत नाही, म्हणून ज्ञेय विषय होत नाही, ज्ञेय नाही. ध्यानात घ्या. जशी गंगा समुद्रात गेल्यावर सेपरेट अशी वेगळी राहत नाही, समुद्राशी गंगाच राहत नाही, म्हणून समुद्राच आहे. म्हणून गंगा दोन नाहीत, समुद्र एकच, गंगा एक, अशी दोन मानता येत नाही. सागर 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 अवघ्या झाल्यावर मी एक माय, हे राहत नाही. आणि राहत नाही म्हणून भेद नाही. भेद नाही म्हणून वाच्यता नाही, ज्ञेय ज्ञातता नाही, प्रकाश प्रकाशता नाही, कोणत्याच प्रकारचा भेद नाही. फक्त आपल्याला अगोदर कर्म आणि कर्ता हा भेद असतो, नंतर वाच्य आणि वाचक हा भेद असतो, नंतर विषय आणि विषय हा भेद असतो, नंतर ज्ञाता आणि ज्ञेय हा भेद असतो, नंतर प्रमाता आणि प्रमेय हा भेद असतो, नंतर दृश्य आणि द्रष्टा हा भेद असतो, नंतर साक्षी आणि साक्षी भाष्य हा भेद होतो. त्यालाच आपण प्रकाश्य आणि प्रकाशक म्हणतो. आणि नंतर भेदच नाही, हळूहळू ढाळी तिकडे जायचं आपल्याला. बाई मी जाते माहेराला. आपण जो पर्यंत काड्या उपाध्या असत्या, जितक्या उपाध्या असत्या तितका भेद स्थूल असतो. पिंड ब्रह्मांड हा पण भेद आहे, तोच आहे. आपण पिंड घेऊन पाहिलं पूर्ण तर पुढं ब्रह्मांड आहे. ध्यानात घ्या.
आपण इंद्रिय घेऊन पाहिलं तर पुढे विषय. आपण काय घेऊन पाहलो, आपण कोणा जागेवर उभी त्याच्यावर अवलंबून आहे. आपण कर्मेंद्रिय घेऊन पाहिलं तर पुढे कर्म आहे, करता झालो आपण. आपण वाणी घेऊन पाहिलं तर पुढे वाच्य आहे. आपण जसं आपण इकडं कुठं बसलेलीत, आपण जिथं बसलेलीत तसं पुढचं दिसतंय. इकडं पिंड तर पुढं ब्रह्मांड, इथं आत्मा ध्यानात घ्या तर पुढं ब्रह्म येते. म्हटलं अज्ञानाचा पडदा फाटल्यावर, अज्ञानाचा पडदा असला तर अनात्मा होतो. ध्यानात घ्या, त्रिपुट्याची कशी चिराफाड होती. आपण आत्मा आणि अज्ञानाचा पडदा काय म्हटला तर पुढचा अनात्मा. आपण आत्मा आणि अज्ञानाचा पडदा महावाक्यानं वारला तर पुढे ब्रह्म आहे. आत्मा ब्रह्म एक, जीवा ब्रह्मात्मा ऐक्य होते. अज्ञानाचा पडदा गेल्यावर, अज्ञानाचा पडदा असला तर अनात्मा पुढं मग आहे ना मी हे. आत्मा अनात्मा भेद, भेद कशानं? अविद्येनं, अज्ञानानं. आणि ती अज्ञान निवृत्ती होत असते ब्रह्मज्ञानानं, महावाक्य विचारानं. म्हणून सांगायचं तात्पर्य हा वाच्य वाचकाचा भेद वाणीच्या अंशातला आहे. म्हणून महाराज सांगतात की पेन वाच्य झाला, पेन हा शब्द वाचक झाला, वाचक वाच्य हा भेद झाला. तसा परमात्मा वाच्य झाला म्हणजे करून घ्यायचा विषय किंवा स्मृती करून घ्यायचा विषय. स्मारक हा स्मारक आणि तो स्मारती असा नाही. परमात्म्याचं स्मरण झालं कशानं? स्मारकानं. स्मारक म्हणजे शब्द, स्मरण करून देणारा त्याला स्मारक म्हणावं. ज्याचं स्मरण झालं ते स्मारते झालं. आणि मी स्मार्ता झाला. स्मार्ता, स्मारक, स्मारती ही त्रिपुटी होती. ज्याचं भान झालं ते स्मारते, ज्यानं झालं ते स्मारक, आणि ज्याला झालं तो स्मारता, स्मरण करणारा. पण हे व्यवहारात जरी वाणीनं तुम्ही त्रिपुटी केली किंवा मान्य केली किंवा कल्पिली बोलली अशी, पण परमात्मा पारमार्थिक असल्यामुळे व्यावहारिक शब्द, व्यावहारिक स्मारता, व्यावहारिक प्रमाता, व्यावहारिक वाणी वापरणारा याचा काही संबंध येत नाही. कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईच्या ठाई. परमात्मा याला विषय झालेलाच नाही वाणीला. असो, सांगायचं तात्पर्य ज्ञानेश्वर महाराज वाच्य वाचकाचा भेद कसा खोटा ह्या ओवीतून दाखवतात की सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासी तिने तो दिवशी सूर्य काही. सूर्याच्या प्रकाशानं जे जे काही म्हणून जड पदार्थ, आता त्याचे विस्तार आपल्याला होईल इथं की सूर्याच्या प्रकाशानं जे जे काही जड आहे, जे जे सूर्याच्या प्रकाशात येणार आहे, जड शब्दाच्या अर्थ इथं अतिव्याप्ती दिसती, पण अतिव्याप्ती नाही. कारण सूर्य म्हटलं की सूर्य जसा प्रकाश आहे काही पुढचा प्रकाश आहे, सूर्य जस का चेतन आहे पुढचं जड असं समजा, असं समजून घ्या. कारण सूर्यानं प्रकाशित होणार आता प्रकाशन, जड प्रकाशानं प्रकाशन, व्यवहारी चित प्रकाशन प्रकाशन, विकारी चित प्रकाशानं प्रकाशन आणि अविकारी प्रकाशानं प्रकाशन. 2-3 प्रकारचे प्रकाशन आहेत. साक्षीचा प्रकाश अविकारी आहे, प्रमात्याचा जीवाचा प्रकाश, आभासाचा प्रकाश विकारी आहे, वृत्तीचा प्रकाश. आणि सूर्याचा प्रकाश ते विकारी असून पुन्हा जड आहे. ध्यानात घ्या, विकारी जड तो सूर्याचा प्रकाश, नुसता विकारी चेतन तो वृत्तीचा प्रकाश, आणि निर्विकार चेतन तो साक्षीचा प्रकाश. विकार नाही तिथं. म्हणून अशी 3 प्रकाश आहेत आपण ध्यानात घेतो. मग इथं माऊली ना आपल्याला सर्वाला कबूल असलेला, सर्वाला मान्य असलेला सूर्याच्या प्रकाशाचा दृष्टांत दिलाय की सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासी. सूर्यापुढे सूर्यानं जे कळायले, सूर्य ज्याला प्रकाशित करायला ते जड आणि सूर्य जस का चेतन, अशी एक कल्पना करा आणि हा दृष्टांत समजून घ्या. सूर्याचे प्रकाशी जे काही जड आभासी, हे पहा सूर्याच्या समोर जे प्रकाशमान व्हायला लागले, कारण अंधार जड आहे, सूर्य चेतन आहे असं समजा दृष्टांतात. अंधार जड, सूर्य चेतन प्रकाश, कारण प्रकाश आहे. हा रूपसृष्टीतला भेद आहे. रूपसृष्टीमध्ये अंधार प्रकाशानं जातो, म्हणून अंधार जस काय जड आहे आणि प्रकाश जस काय चेतन आहे असं समजून घ्या.
दृष्टांतापुरतं. आता प्रकाश जड आहे, डोळा चेतन आहे असं समजा, मग डोळ्याचा प्रकाश त्याच्यापेक्षा चांगला. प्रकाश जड आहे, डोळा चेतन आहे. हे इंद्रिय सृष्टीतला इंद्रिय दृष्टीचा भेद आहे. याच्या पुढचं जर घेतलं तर इंद्रिय जड आहे, मन चेतन आहे. मन चेतन आहे. इंद्रिय जड, जे इंद्रिय जड मध्ये मोडतात त्या पुढच्या 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 की इंद्रिय जड आहेत, कारण इंद्रिय वापरण्याचे साधन आहेत, बहिर्मुख आहेत. मन त्याच्यात आल्याशिवाय इंद्रियच नाहीत, म्हणून इंद्रिय जड आहेत, मन चेतन आहे. हा मनोसृष्टीतला किंवा मनाच्या दृष्टीने केलेलं वर्गीकरण आहे. आता याच्या पुढे गेलं मन बुद्धी चित्त एकच झाला, वृत्ती येते. पण याच्या पुढे गेलं तर आभास चेतन आहे आणि मन बुद्धी हे सर्व जड आहे. आभासच चेतन आहे. त्यातला चेतन पदार्थ पाहायला गेलो, ध्यानात घ्या, प्रकाश चेतन नाही, डोळा चेतन आहे. पहिल्यांदा प्रकाशच चेतन ठरला, अंधार जड प्रकाश चेतन. अरे तसं नाही, डोळा चेतन प्रकाश जड. प्रकाश विषयी पुढे डोळ्याला भौतिक आहे, प्रकाश स्थूल भौतिक आहे, स्थूल आहे, डोळा सूक्ष्म आहे. म्हणून डोळ्याला चेतन म्हणणं सोबत आहे एवढं तेवढं, प्रकाशाला चेतन म्हणणं सोबत नाही. आणि अंधाराला जड म्हणणं सोबत आहे, प्रकाशाला जड म्हणणं सोबत नाही. त्या वाटाघाटी, कारण प्रकाश जातो, प्रकाशाने अंधार जातो. ऐकू आलं का सर्वाला? ऐकू आलं? हो येतंय ऐकायला येतंय. ठीक आहे येतंय ऐकायला. ठीक आहे हा हा. तर मग आपला विषय चालला काय जड आणि काय चेतन. तर अंधार जड प्रकाश चेतन ही एक वर्गीकरण आहे स्थूल बुद्धीवरलं. प्रकाश जड डोळा चेतन, डोळा जड मनोवृत्ती वृत्ती चेतन, वृत्ती जड आभास चेतन. आता याच्या पुढे जर गेलो आपण तर आभास बी जड, आत्मा चेतन कुटस्थ चेतन. ही पुढची वाटाघाटी, कारण आत्मा चेतन आहे, आभास जड आहे. आता आत्मा जरी म्हणलं तर आत्मा बी भेदाची ती, तो अनात्मा आहे. पुढं आत्म्याचा बी परिच्छेद पडतो, आत्म्याचे बी दोन भेद आहे. कारण आत्मा आणि परमात्मा असं म्हटल्या जाते. पण आत्मचैतन्याला देखील विशेषता आहे. म्हणून आत्मचैतन्याची देखील अविद्यावृत्तीनं किंवा अविद्येनं भेदावल्या जातो आत्मा आणि परमात्मा असा. म्हणून आत्मचैतन्यात देखील कल्पितता, वाच्यता, व्यवहार्यता येते. आणि ती कल्पितता, वाच्यता आणि व्यवहार्यता ब्रह्मचैतन्यात नाही. म्हणून ब्रह्मच खरं चेतन आहे. यत्र यत्र चेतनत्व तत्र तत्र ब्रह्मत्व. ब्रह्मच खरं चेतन आहे. ब्रह्मालाच चेतन म्हटल्या जाते. खरं चैतन्य, निष्प्रपंच चैतन्य, केवळ चैतन्य, शुद्ध चैतन्य हे ब्रह्मचैतन्य. ब्रह्मालाच चेतन म्हणणं सोबत आहे. म्हणून ब्रह्मचे चेतन आहे, बाकीचं सर्व जड आहे. असं वाटाघाटी करीत गेल्यास पुढे लक्षात येतात गोष्ट. चालत आहे मग कळ येते, अधिकारत आहे साधावीला मार्ग. चालत आहे मग कळ येते, मला वाटतं नाम तुकोबरायाचा चांगल्या प्रकारचा अभंग. अधिकाराप्रमाणे दाखिली. म्हणून अधिकारानुरूप माऊली आपल्याला खालच्या भाषेतून सांगतात की सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासे, तेने तो गिवसे सूर्य काही. एक पातळीवर समजून घ्या. महाराज म्हणतात अरे सूर्य चेतन आहे आणि त्यानं जड सृष्टी, जड पृथ्वी पाणी हे दोन भूत प्रकाशित केली. वाऱ्याला वायू आणि आकाश प्रकाशित करू शकत नाही. सूर्य याच्यावर प्रकाशच पडत नाही. प्रकाश त्याच्यातून पार होतो पलीकडे, त्याला अडकत नाही. वाऱ्यात, वायूमध्ये आणि आकाशामध्ये सूर्याचा प्रकाश पडू शकत नाही त्याच्यावर, त्याच्यातून आरपार जातो. कारण ते आरूप आहेत. वायू आणि आकाश आरूप आहेत आणि प्रकाश फक्त रूपावरच पडतो. प्रकाशक रूप असलेला प्रकाश प्रकाशित रूपावर पडतो आणि प्रकाशित रूप वायू आणि आकाशाला नाहीत. म्हणून भौतिक जरी असली, स्थूल जरी असली,
तरी प्रकाशक भाव संबंध होत नाही सूर्याचा आणि वायू आकाशाशी. ध्यानात घ्या जरा. अत्यंत महत्वाच्या गोष्टी साध्या आहेत, समोर आहेत, नेहमी वापरात असतात, पण आपण त्याच्याबद्दल विवेक करीत नाही. विवेक करण्याला कळतही, विचार करण्याला पुढे वाटाघाट्या कळतात कशा आहेत. आणि हेच शास्त्र आहे, आपल्याच अनुभवाचं शास्त्र असते. शास्त्र काय दूर नसते दुसरं. आपल्याला जे अनुभव आलेत त्या अनुभवाचं वर्गीकरण केलं तर तेच शास्त्र आहे. शास्त्र तरी काय असते? अनुभवाचं वर्गीकरण विशेषत्वानं रास्त केलेला जगाचा हिशोब, त्यालाच म्हणावं शास्त्र. ते दर्शन आहे. दर्शनकारानं दर्शन घेतलंय म्हणजे बिनचूक दर्शन, बिनचूक कळणं, दर्शन शब्दाचा अर्थ कळणं, बिनचूक कळणं, बिनचूक जाणणं, बिनचूक हिशोब करणं, झालं शास्त्र ते. मग त्याच्यात काही चुका राहिल्या ते त्या दुरुस्त केल्या दुसऱ्या शास्त्रानं, त्याच्यात काही चुका राहिल्या तर पुढच्या शास्त्रानं दुरुस्त केल्या. असं करीत करीत खंडन मंडन होत वेदांतापर्यंत आलं. आणि वेदांत एक असं निर्दुष्ट, सर्व दोष विवर्जित, अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव, संशय, विपर्यास, कुठल्याच प्रकारचा दोष नसलेलं शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्राची गर्जना आहे. निर्दुष्ट, खरा निश्चय करायला, त्या तसा प्रकारचा निर्णय घ्यायला काही हरकत नाही. म्हणून बिनचूकता हे शास्त्र असतंय. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की प्रकाश पृथ्वी आणि पाण्यावर पडतोय. प्रकाश प्रकाशावर पडत नाही, ते स्वतःच स्वरूपानं असल्यामुळं प्रकाश वायूवर पडत नाही आणि प्रकाश आकाशावर पडत नाही. मग प्रकाशात पृथ्वी आणि पाणी हे प्रकाशित झाली. मग पृथ्वी आणि पाणी जड आहे समजा, सूर्यचेतन आहे समजा, कारण प्रकाश भावाला ते सूर्याची प्रकाशी जी काही जड आभाची, काय जड आभाची, पृथ्वी आणि पाणी जड, त्या आभाची म्हणजे कळत आहे, आभाची म्हणजे कळणं. आणि मग आता दृष्टांतात एवढा दृष्टांत आहे की मग पृथ्वी आणि पाण्यानं सूर्यकलन करा. जसं सूर्यानं पृथ्वी आणि पाणी प्रकाशित केले, सूर्यामुळे जसं पृथ्वी आणि पाणी कळालं, तसं पृथ्वी आणि पाण्यानं सूर्यकलन का? पृथ्वीचं काही की बनेलं किंवा कशी जरी पृथ्वीमुळे प्रयोग केले तर सूर्य दाखवून देईन का पृथ्वी? अजिबात नाही. पाण्यावर कसे प्रयोग केले, कशा प्रकारच्या पाण्यावर व्यवहार केली तरी पाण्यानं, समुद्रानं सूर्यकलन का? अजिबात नाही, शक्य नाही. हेच माऊली सांगायले की सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासी तेने तो घेऊशी सूर्य काही, त्यानं सूर्यविषयी होईल का? होऊ शकणार नाही. हा दृष्टांत आहे. हा सिद्धांत असा आपल्याला पाहता की त्याच रीतीनं सूर्यानं वायू पाहिल्या जात नाही, वायूनं आकाश पाहिल्या जात नाही, आकाशानं मन पाहिल्या जात नाही, मनानं बुद्धी किंवा आभास पाहिल्या जात नाही, आभासानं कुटस्थ पाहिल्या जात नाही, विषय होऊ शकत नाही. ध्यानात घ्या. हा, एकरूप होईल त्याच्याशी पण त्याचा विषय होऊ शकत नाही. आणि कुटस्थाचा ब्रह्म विषय होऊ शकत नाही, विषयच नाही. तिकडून इकडे विषयी भाव होतोय, तिकडून इकडं प्रकाश, कुठं विषयी, कुठं द्रष्टाद्रशी, कुठं प्रमेय प्रमाता, कुठं वाच्य वाचक, असा भाव होईल तिकडून इकडं. ध्यानात घ्या जरा. व्यापक भाव आहे ब्रह्म आणि कुटस्थात, ब्रह्म आणि आत्म्यात. आत्मा परिचिन्न समजला जातो योग्यानं, सांख्यानं सांगितलेला. ब्रह्म व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक, व्यापक भाव आला तिथं. आत्म्यात आणि आभासात प्रकाश भाव आला. आभासात आणि अंतःकरणात ज्ञाता भाव आला. ध्यानात घ्या. खाली आलं की इंद्रिय आणि पुढच्या जाणणारात विषय भाव आला. त्याच्या खाली आले की सूर्य आणि पृथ्वीत प्रकाश भाव किंवा जाणता भाव किंवा एकूणाकर पडली ती एकूणाकडे दाखवून दिली ती.
किंवा सूर्यानं पृथ्वी प्रकाशित केली, किंवा सूर्यानं पृथ्वी तापली, सूर्यानं पाणी तापलं, सूर्यानं पाणी जाळून टाकलं, सूर्यानं पृथ्वी जाळून टाकली, असा भाव होईल. विध्वंसक. सूर्य ज्या वेळेला प्रलय काळाची होती त्या पृथ्वीत ते राग बी राहत नाही, पाण्याचा थेंब बी राहत नाही. म्हणजे साधक बाधक व्यवहार व्हायलाय. हा व्यवहार कुठपर्यंत चालतोय? हा विशेषेतला व्यवहार आहे, सर्व विशेषातला व्यवहार आहे. आणि हा व्यवहार तिथं नाही. अरे मग पृथ्वी सूर्याला जर प्रकाशित करू शकत नाही, ध्यानात घ्या, तर डोळ्याला कशी करीन, मनाला कशी करीन, आभासाला कशी करीन, आत्म्याला कशी करीन, ब्रह्माला कशी करीन? हो, पृथ्वी संपले इथंच. सूर्य जरी पृथ्वीला पाण्याला प्रकाशित करतो, तो सूर्य वाऱ्याला करतो का? वायूला आकाशालाच करीत नाही तर डोळ्याला करतो का? पृथ्वीला करतो का? आभासाला करतो? आत्मकुटस्थाला करतो? नाही, अजिबात नाही. तिकडं वरी नाही, त्याच्या वरच्या पायरीवर एका पायरीवर पण चलत नाही. पृथ्वी पाणी सूर्याला करू शकत नाही, एक पायरी पण वळवू शकत नाही, माग जातच नाही, परत माघारी घेत नाही. इकडे मागं नाही येत, मागे येता येत नाही, पुढे जाता येते. जसे सूर्य दोन्हीला प्रकाशित करतो, पाण्याला आणि पृथ्वीला. पण त्याच्यात पाणी आणि पृथ्वी पाहिले तर पाणी वर चढे, पाणी कारण आहे, पृथ्वी खाली. पृथ्वीला विघरून टाकते पाणी, पृथ्वीला व्यापते पाणी जास्त. म्हणून पाणी, पाण्याचा विषय पृथ्वी होती, पृथ्वीचा विषय पाणी होत नाही. वायूचा विषय पाणी, याचा प्रकाशाचा विषय पाणी होईल सूर्याचा, पाण्याचा विषय सूर्य होऊ शकत नाही. हे जसं आपण पाहायला लागलो तसं महाराज म्हणतात, सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासे तिने तो घेऊशी सूर्य काही. थोडक्यात सांगायचं तात्पर्य आपलं असं आहे की सूर्याच्या प्रकाशाने जे काही जड पदार्थ प्रकाशित होतात, त्या जडाकडून सूर्य प्रकाशित कसा होईल, म्हणजे सांगायचं तात्पर्य हे सचितानंद शब्द वाचक आहेत, ते परमात्म्याला वाच्य करू शकत नाहीत. फक्त त्या शब्दाचा उपयोग इतकाच आहे की अन्याची व्यावृत्ती करणं, अन्याची व्यावृत्ती करणं. आत्मा सोडून जे अन्य सृष्टीमध्ये व्यवहारात जीव देशील, त्या अन्याची व्यावृत्ती करून आत्मा सर्व बाजूला केल्यावर खाली उरला तो अवघारी. दुजे खंडी तरी दुजाचं खंडन सचितानंद या शब्दानं होते. अन्याची व्यावृत्ती, जे आत्माने जे ब्रह्माने त्याची व्यावृत्ती त्याचा अन्य असते नाही. ती जसा सीता मातेनं राम दाखविला अन्य व्यावृत्ती करून. सिद्ध असल्यावर राम होता, राम दाखवायची काय, राम दिसत होता सर्वांना, राम होता त्याच्यात, पण अन्याचं गोत होता. तर अन्याची व्यावृत्ती केली की एकटा राहिला. ध्यानात ध्यानात घ्या जरा. त्या ऋषी पत्न्याला आधी राम दिसत नव्हता असं नाही, सर्वांसोबत राम दिसत होता. म्हणून राम हाच आहे असा निश्चय होत नव्हता. राम अज्ञात नव्हता, राम ज्ञात होता. राम असिद्ध नव्हता, राम सिद्ध होता. पण अन्यासहित राम सिद्ध होता, म्हणून संभ्रम होता. राम सिद्ध असताना संभ्रम होता. तो संभ्रम घालीला सीतेनं. सीतेने राम नाही दाखवून द्याला, राम आधीच कळत होता त्या ऋषीला, ऋषी कुमाराला, ऋषी पत्न्यांना. फक्त अन्यासहित दिसत होता, तर अन्य नेलं दृष्टी पडून, अन्याची व्यावृत्ती केली, उरला तो अवघा खरी. दुजे खंडे तरी उरला तो अवघा खरी, अवघा हरी. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. तुका म्हणे दुजे ते तो नाही ती सहजे, संकल्पाच्या काजे आपोआप वाढेल. ही प्रक्रिया कळायली पाहिजे आपल्याला. अन्य नाहीच, परमात्म्याला सोडून अन्य नाहीच. आहे वाटतं तो आपला भ्रम आहे, आहे वाटतं ते आपला अज्ञान आहे वाटतं ते आपल्या कल्पना आहेत. मग कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा त्याने पेढे गोवा नेणे हरी. तुका म्हणे तुझे हे तो नाहीची सहज सहज पाहायला गेलं रास्त रीतीनं तो दुसरं नाहीच परमात्म्याला सोडून काही. म्हणले महाराज आम्हाला अनुभव आला. अरे अनुभव आला ना, मग संगतीला संकल्पाच्या काजी आपोआप वाढलेली. तुझे संकल्प आहेत, ती वस्तू नाहीत, त्या संकल्पना आहेत तुझ्या. पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश बायको नवरा घर दार ह्या वस्तू नाहीत, संकल्पना आहेत तुझी.
संकल्पनाच वस्तूच्या रूपाने दिसायला तुला जशा स्वप्नात दिसत्या सर्वाला. फक्त संकल्पना असतात हत्ती घोड्याच्या रूपानं, रस्त्याच्या, शहराच्या, खेड्याच्या, बायकोच्या, नवऱ्याच्या, पैशाच्या, गरिबीच्या, श्रीमंतीच्या, सुखाच्या, दुःखाच्या, मानाच्या, अपमानाच्या रूपानं संकल्पात दिसतात. आपलेच संकल्प, आपल्याच कल्पना. म्हणून जगाला कल्पना ठरविण्याची युक्ती आपल्या हातात यावा. आहे कल्पना पण ठरायचं राहिलेली. स्वप्नाला कल्पना जसं आपण जेवायला ठरवतो आधीच असत्या. स्वप्नातला हत्ती आधीच कल्पना असते. हत्ती प्राणी नसतो, हत्ती हरामासाची वस्तू नसते, हत्ती जिवंत नसतो. स्वप्नातला हत्ती भंगसत असतो आणि ती आपलीच का संकल्प असतो. आपल्यात मन असतं, एक मनाचा घटक आहे, मनाचा एक बिंदू आहे, मनाचा एक अवयव आहे, मनाचा कण आहे एक. तो हत्ती नाही, मन आहे ते. मन एक मन तुझ्या घ्या भांडवाला, मन आहे फक्त ते, दुसरं काहीच नाही. खरं मनच गोत आहे आणि मनच उगीत आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे सात कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाती. बंधन सुद्धा मनानच केले, मोक्ष सुद्धा मानत होतो. म्हणून बंध मोक्ष मानसिक आहेत, मनोमय. मनोमय इदम द्वैतम, हे सर्व द्वैत मनोमय. जागृतीतलं, स्वप्नातलं, सुसुप्तीतलं. संकल्पित आहे, संकल्पित एवढंच आहे. जागृती स्वप्नातलं मन संकल्पित आहे आणि सुसुप्तीतलं द्वैत संकल्पाचं बीज आहे, संकल्पाचं कारण आहे त्या. आणि आपण त्या संकल्पाची, त्या बीजाचे अधिष्ठान आहेत. अज्ञानाची अज्ञानकारी मनोकल्पनाची अधिष्ठान आहेत आपण. विकार रूप त्या मनोकल्पना जागृती स्वप्न, आणि कारण रूप ते बीज अज्ञान. विकार आणि निर्विकार दोन्ही जरी असली ती प्रकृती आणि एक प्रकृतीचं कार्य जागृती स्वप्न. फल भाव आणि बीज भाव स्पष्ट सांगितलेले 15व्या अध्यायात मावलेले. ते दोन्ही बी फलाचा आणि बीजाचा भाव आहे. फल भाव आणि बीज भाव आहे. आणि आपण त्याच्या अधिष्ठान आहे. आपल्या ठिकाणी ना कल्पना, ना स्थूल कल्पना, ना सूक्ष्म कल्पना, ना दोन्हीचं कारण आपल्या ठिकाणी काहीच नाही. आपणच खेलो आपने राम साथ जैसी वैसी करलो मात. जसे तसं बोला, जसे तसं समजा, भावे जैसा तैसा हरी एक, हरीच एक असं लक्षात घ्या. म्हणून सांगायचं तात्पर्य द्वैत नाही, आणि ते द्वैत नाही असं वाचा बोलू शकते. बस द्वैत आहे हे बी वाचाच आहे. त्यांना द्या. मी पेन आहे म्हटलो, ही स्थूल वाचा आहे. स्थूल देहाची वाचा वैखरी. मी पेन आहे असं आठविलं, ही मध्यमा वाचा आहे. वाचाच आहे सूक्ष्म वाचा. मी पेन आहे असं पाहिलं, पश्यंती वाचा आहे. पेन आहे असं मूळ स्फुरण झालं, ही परा वाचा आहे. वाचा आहे, वाचा निवारण करता येत असल्यात वाचा आहे. काहीच नाही दुसरं, फक्त वाणीचा खेळ, बोलणंच आहे. बोलणंच आहे. होतो तो व्याख्यात आहे, पण बोललं कीच खोटे, ते बोलणंच खोटे. बोलणंच बोलण्यानं खंडित होते. मग अविचाराचं भांडवल घेऊन अज्ञानाच्या बेशिक वर पेन आहे म्हणा, खोटे येते. विवेकाचा उपयोग करून, ज्ञानाला भांडवल करून, सद्गुरूला, शास्त्राला, महावाक्याला उपयोग करून पेन बाधित करा, पेन नाही म्हणा, संपलं इथंच. वाचनच वाचेचं खंडन झालं. पेन आहे, पेन नाही, पहा जमत का? पेन आहे म्हणणं, पेन नाही म्हणण्यानं खंडित होते. आणि बलोत्तर पेन नाही म्हणणं नाही. पेन आहे म्हणणं कल्पना आहे, वलग नाही, अविचार आहे, अविद्या आहे, कल्पना आहे, थोतांड. वाचिक आहे फक्त.
पेन नाही, जगात कुठंच पेन नाही, कवाच नव्हता, मागं झालं नाही, पुढं होणं नाही, आता बी नाही, कोणालाच पेन नाही. म्हणलं पेन आहे नाही, पृथ्वीला पेन म्हणले तुम्ही, प्लास्टिकला पेन म्हणले तुम्ही. म्हणले पृथ्वी बी नाही. हा विषयाला पृथ्वी म्हणले तुम्ही. मग विषय बी नाही, कल्पना आहेत विषयाच्या, कल्पनेला तुम्ही विषय म्हटले. म्हणले कल्पना बी नाही, अविद्या आहे ती. अविद्येमुळे कल्पना झाल्यात. कशाची कल्पना आहे? कुठे असतात कल्पना उगात्यात मावळत्यात. कुठे सुसुप्तीत कल्पना एक तरी आहे का? कल्पना समाधीतून सुसुप्तीत. जागृती त्याच कल्पना स्थूल विकार रूपानं जगरूपानं दिसतात, आणि स्वप्नात त्याच सूक्ष्म विकार रूपानं दिसतात. कल्पनेनच व्यवहार होतोय, आणि कल्पना नसत्याच सुसुप्तीत. फक्त अविद्या आहे. मग अविद्यात आहे नाही, अविद्याला कुठं अस्तित्व आहे? नासतो विद्यते भाव. कुठं अज्ञान कुठं स्वतः असतं का? न कळणं कुठं असतं का? न कळण्याला आहे का? फक्त प्रकाश आहे, चेतना आहे, आणि चेतनेच्या ठिकाणी, मूळ चेतनेच्या ठिकाणी अविद्या नाहीच. मुळे अज्ञानाची हे लटिके माता याचे कार्य हे केतुके. म्हणून संसार रुख सोतिके वावती का, अजिबात काहीच नाही, बोलायचंच काम नाही. वास्तविकता आहे ते आहे, ते दिसायले ते अवास्तव आहे, ते नाही, त्या कल्पना आहेत. म्हणून सांगायचं तात्पर्य की कोणताच प्रकारचा वाच्यवाचकाचा, प्रकाशिकाचा, प्रमेय प्रमात्याचा, विषयीचा, द्रष्टा प्रश्याचा, आत्मा अनात्म्याचा कुठलाच भेद नाही, भेदच नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. कुठल्याच अंशात वाटाघाटी करता येत नाही, परिच्छेद पाडता येत नाही, अवच्छेदक पडत नाही कशातच. अनावच्छेदक, अपरिच्छिन्न, अभेद, अद्वैत, अव्यवहार्य, अवाच्य, अव्यक्त असं अस्तित्व आहे. अव्यक्त निराकार नाही जे आकारच नाही तर काय वृत्ती राहील कुठं? वृत्ती आकार धरती, आकार रूपच असते. धरलेली आकार, धरणारी आकार ते पुढचे, आणि धरणारी आकार ती वृत्ती. आणि त्या अविद्येत दोन्ही नसते, वृत्ती नसते अविद्येत, आणि वृत्तीने धरलेली आकार नसते अविद्याच आहे फक्त. त्याला म्हणतो आपण द्रव्य शक्ती, द्रव्य. आणि ते द्रव्य काय? ते जड द्रव्य, अज्ञान द्रव्य. तेच मटेरियल आहे, अज्ञानाचाच मटेरियल. उपादान तेच आहे सर्व जगाचं मटेरियल. चिखल जसा कुंभारानं केलेला, आज कुंभारानं टाकलेला घाणा चिखलाचा, आणि ते खोटा आहे, ते लटका आहे, स्वप्नातला आहे असो. म्हणून सांगायचं तात्पर्य, सूर्याची प्रकाशी जे काही जडाभाशी तेने तो दिवशी सूर्य काही शक्य नाही. सूर्याच्या प्रकाशाने सर्व जड वस्तू प्रकाशल्या जातात, पण त्या सर्व जड वस्तू सूर्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण ते सूर्य सर्व सूर्याकडून प्रकाशित होत असल्यामुळे त्याच्याकडून सूर्य कसा प्रकाशित होईल? शक्यच नाही ना. इकडून तिकडं कसा जाईल बा? हा, सूर्यानं पृथ्वी पाणी प्रकाशित केली, हे अनुभव आहे, मान्य आहे, पटवून देता येते, समजून घेता येते. पण पटवून देत असलं तर, पण पृथ्वीनं सूर्याला दाखविलं, इकडून तिकडं नाही जमत. ते वाच्यवाचक प्रकाशित भाव सहज असिद्ध होतो, तो सिद्धच होत नाही. म्हणून वाच्यनं परमात्मा केला, किंवा वाच्य शब्दानं परमात्म्याला वाच्य केलंय, वाचकानं वाच्य केलंय, असं शक्य नाही. म्हणून अन्याची व्यावृत्ती केली, हे मात्र आम्ही कबूल करू. म्हणून तसे सूर्य देखील ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाला आहे, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला सूर्य कसे प्रकाशित करू शकत नाही? कारण हे पहा, सूर्य पृथ्वी पाण्यापुढं प्रकाशक आहे, तो सूर्य डोळ्यापुढं प्रकाशित आहे. ध्यानात गंमत आहे. जसा सेनापती सैन्याचा मालक आहे, पण प्रधानापुढं आज्ञाधारक आहे. प्रधान सेनापती पुढे मालक आहे, आज्ञा करणार आहे.
पण राजापुढं आज्ञाधारक. खूप खूप म्हणजे त्याचप्रमाणे केवळ त्याचप्रमाणे सेनापती सैन्याचा मालक आहे. कुठं आक्रमण करायचं, आज युद्ध करायचं का नाही करायचं, कोणा दिशेनं जायचं, कोणाला मारायचं आज, हे सेनापती ठरवी. सेनापती मालक आहे सैन्याचा, पण प्रधानाचा नाही. प्रधान मालक आहे सेनापतीचा, पण राजाचा नाही. हे जसं आपण पाहतो केवळ त्याचप्रमाणे सूर्य देखील ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाला आहे, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला सूर्य कसे प्रकाशन करू शकल? अजिबात नाही. म्हणजे परमात्म्याकडून सूर्य प्रकाश्य आहे, जड पदार्थाकडून सूर्य प्रकाशक आहे आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे. म्हणून जड पदार्थाकडून पाहिलं तर सूर्य प्रकाशक आहे. जड पदार्थाकडून सूर्य प्रकाशक आहे आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे. त्याचा आधी वाक्य वाचतो. तसे सूर्य देखील ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाला आहे, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याकडून सूर्य कसे प्रकाशन करू शकेल त्याचं नाही. म्हणजे परमात्म्याकडून पाहिलं तर सूर्य प्रकाश्य आहे, परमात्म्याकडून पाहिलं तर सूर्य प्रकाश्य आहे. आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे. पहा, म्हणजे परमात्म्याकडून पाहिलं तर सूर्य प्रकाश्य आहे, प्रकाशात येणार आहे ना. आणि जड पदार्थाकडून पाहिलं म्हणजे पृथ्वी पाण्याकडून पाहिलं तर सूर्यप्रकाशक ठरतो. पृथ्वी पाण्याकडून पाहिलं तर सूर्यप्रकाशक आहे त्याचा, आणि परमात्म्याकडून पाहिलं तर सूर्यप्रकाशित होणार आहे, प्रकाशक नाही. हे आपल्याला जसं लक्षात येतं तसं ह्या बाकीच्या वाच्य पदार्थाकडून पाहिलं तर वाचा प्रकाशक आहे, वाचा त्याला दाखवून देणारी. पण परमात्म्याकडून पाहिलं तर परमात्मा वाच्य होत नाही, परमात्म्याकडून वाचा प्रकाशित होते. ध्यानात घ्या. कारण वाचा कळायली कोणाला? वाचेला वाचा कळायली का? वाचक पदार्थाला वाचा कळायली का? पेनाला वाचा कळायली का? पेन या शब्दाला वाचा कळायली का? वाचाला वाचा कळायली का? वाचा वाचा जाणायली का? वाचेला वाचा आहे का? वाचीची स्फूर्ती आणि वाचीची आस्ती कोणाला आहे? ज्याला आहे तोच प्रकाशक आहे. म्हणून वाचा इतर पदार्थाला जरी वाच्य अंशात प्रकाशक असली की पेन कळून दिले ह्या पेन या शब्दानं. पेन हे शब्द परमात्म्याला कळून देऊ शकत नाही. पेन हे शब्द काय करते? पेन हे शब्द फक्त पेन या शब्दाकड वृत्ती नेते. पेन ह्या वस्तूकड वृत्ती नेते नेत्रेंद्रियाकडून. पेन हे शब्द आपली वृत्ती पेन जिथं ठेवलेल्या तिकडे जाते, खिशाला, कोणाच्या शर्टाला किंवा कोणाच्या कुठं जिथं पेन असन पुस्तकात कपाटात तिकडे वृत्ती जाते. स्मृती होती पेनाची, स्मृती जागृत होती, पूर्वस्मृती पूर्व संस्कार पेन या शब्दानं. मग त्या संस्काराप्रमाणे व्यवहार करतो, तो व्यवहार होतो. पण पेनाला पेन कळत नाही, पेन या शब्दाला पेन कळत नाही, पेन ज्या वाचेनं उच्चार केला त्या वाचेला पेन कळत नाही. पेन हे जड मध्ये व्यवहार आहे. आणि जो परमात्मा आहे तो स्वतः चेतन स्वरूप जड नाही असा. म्हणून पेन या शब्दानं त्याचं प्रकाशन होऊ शकत नाही. असं होईल की पेन या शब्दानं त्याला त्याची आठवण होईल. परमात्मा ह्या शब्दानं परमात्म्याला परमात्म्याचा निश्चय होईल. परमात्मा परमात्म्याच्या सोड ठिकाणी विद्यमान विराजमान होईल. परमात्म्याचा परमात्मा परमात्म्यावर दृढ होईल, पक्का होईल. मी तो वासुदेव तत्वात असं होईल शब्दानं तिथं. म्हणजे आणि तो आहे तिथं, पण समजुतीनं तिथं राहील. जो आभासाची समजूत परमात्म्याची सत्ता घेऊन व्यवहारात उतारलाय, तर आभास ह्या शब्दानं परमात्म्याची सत्ता घेऊन परमात्म्यावर विराजमान होईल. बस अहम ब्रह्मस्मी असं होईल, अहम देहमस्मी जाईल. हाच अन्य व्यावृत्तीचा व्यवहार आहे. म्हणून असा स्वयंप्रकाश परमात्मा वृत्तीकडून प्रकाशला जात नाही. आता त्यातल्या प्रश्न आहे, तुम्ही तर आत्मा पावृत्तीचा विषय आहे अशी म्हणतात.
आता प्रश्न आहे की तुम्ही तर आत्मवृत्तीचा विषय आहे असे म्हणता. असं तुम्ही म्हटलेले मग की आत्मवृत्तीनं विषय होतो. कारण की आत्मज्ञान होतं ना. मग वृत्ती आत्माकार होऊनच आत्मज्ञान होईल ना. वृत्ती अनात्माकार होऊन जसं अनात्म्याचं ज्ञान होतंय तसं आत्मज्ञान म्हणता तुम्ही. तर ती वृत्ती आत्माकार होऊनच होईल ना. कोण्या शब्दानं होऊ, म्हणजे महावाक्यानं होऊ, किंवा काय कसं कसं होऊ, किंवा समाधीत होऊन वृत्ती जेव्हा आत्माकार होईल, ध्यानानं होऊ, तेव्हाच आत्मज्ञान होईल ना. मग तुम्ही तर आत्मावृत्तीचा विषय आहे असं म्हणता, म्हणून आम्ही प्रवृत्त झालो तुमच्याकडे ऐकायला. तुम्ही आता म्हणता की आत्मा स्वयंप्रकाशन वृत्ती करून प्रकाशल्या जात नाही. कसं बाबा, कन्फ्युज झालो आम्ही तुमच्या शब्दाला. तुमचे ते शब्द ऐकून आम्ही आलोच वृत्ती आत्माकार करून आत्मज्ञान करून घ्यायला, आणि तुम्ही आता होत नाही म्हणतात. म्हणजे आमची निराशा करता काय, अशी एक प्रकारची शंका आहे. तर अज्ञानाच्या तमोगुण प्रधान आवरणाने आवरत असलेला आत्मा सत्वगुणाच्या वृत्तीला विषय आहे, शुद्ध परमात्मा वृत्तीचा विषय नाही, हे लक्षात ठेवावी. खुणगाठ लक्षात ठेवा, असं सार गोष्ट आपल्या इथं सांगतात की अज्ञानाच्या तमोगुण प्रधान आवरणानं, अज्ञानाचे 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. तर अज्ञानाच्या तमोगुण प्रधान आवरणानं आवरत म्हणजे त्यानं झाकलेला, त्यानं आच्छादन केलेलं असा असलेला जो आत्मा आहे, तर म्हणजे आवरत आत्मा म्हणजे आवरणाने युक्त असलेला आत्मा, म्हणजे आधी ज्याला कळत नाही असा जो आत्मा आहे, मी कळत नाही, मला मी माहित नाही, आणि मला दुसऱ्याचा भ्रम आहे, मी देह, मी इंद्रिय, मी प्राण आहे, मी माणूस आहे, मी जन्म मारणार आहे, अशा भ्रमात असलेला म्हणजे आवरत आत्मा म्हणजे जीव. तर त्या ठिकाणी सत्वगुणाच्या वृत्तीचा विषय आहे. तर त्यानं जर अंतःकरण स्थिर, शुद्ध, अंतर्मुख, शुद्ध सात्विक केलं, तर मग त्याचा तो भ्रम जातो विशेष ज्ञानानं. ज्ञानात घ्या, त्याचं त्या अज्ञानाचं आवरण जाते. म्हणजे सत्वांशानं सत्वगुणाच्या वृत्तीनं तमोगुणाचा जो लिफाटा आहे, तमोगुणाचं जे आच्छादन आहे ते भंगत आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण आत्माविषयी होत नाही. तमोगुणाचं जे काही गंध आलेला आहे, साय आलेली, आवरण आलेले, पडदा आलेला आहे, पडळ आलेला आहे, तो जातो. शुद्ध परमात्मा वृत्तीचा विषय होत नाही हे चांगलं लक्षात ठेवायचं, चांगलं लक्षात ठेवायचं. हे पहा, कपडा धुतला, पाण्यानं कपडा स्वच्छ केला नाही, मळ घालविला, कपडा स्वच्छ, कपडा पाहिला स्वच्छ, मळ जो आलता ते मेल गेला, आला होता गेला, पुरं धरीला धरी जीवनी आलेलं गेलं. साबण किंवा सोडा किंवा तुम्ही पाणी वापरून चांगल्या मेहनतीनं धुतलं, कष्ट घेतले, तर कपड्याला स्वच्छ नाही केलं, मळाला घालविलं. तसं मुमुक्षी होऊन, विवेक वैराग्य धारण करून, शास्त्रांची आणि सद्गुरूची सेवा करून, चिंतन करून, महावाक्याचा विचार करून अविद्या निवृत्ती झाली, परमात्मा विषय नाही झाला, अज्ञान गेलं, हा यातला मोठा विषय आहे. म्हणून शुद्ध परमात्मा वृत्तीचा विषय नाही, हे चांगलं लक्षात ठेवावं. म्हणजे ही सार गोष्ट ध्यानात घेण्यासारखी. आता पहा, तमोगुणाची वृत्ती, तमोगुणाचा जे काय आवरण आहे हे रजोगुणानंच जाते, रजोगुणाचं आवरण आहे सत्वगुणानं जाते, सत्वगुणाचं जे आवरण आहे ते सुद्धा सत्वानं जाते. ध्यानात घ्या, ध्यानातच घ्या जरा. हा शुद्ध सत्वाचं आवरण आहे ती माया आहे. ध्यानात घ्या. आवरण, अरे तमोगुण रजोगुणानं जातो, रजोगुण सत्वगुणानं जातो, सत्वगुण शुद्ध सत्वानं जातो. हा शुद्ध सत्व राहते ती प्रारब्ध आहे, शुद्ध सत्व राहते ती माया आहे, आणि ती खोटी कळते तिथं, ते प्रारब्ध खोटं कळते, कल्पित राहते. मग ते मागच्या प्रवाहाप्रमाणे राहते, प्रारब्ध वशात राहते, म्हणजे ते राहत नाही, सत्यत्व बुद्धीन राहत नाही, प्रतीला राहते. बस संपलं, ती जीवनमुक्ती. आणि ते प्रारब्ध संपले की झाली विधेय मुक्ती. तिला संपवायचं काम नाही, मायाला संपवायचं काम नाही. माया स्वतःच नाही, विद्यमानच नाही, नाही ती माया.
तिला घालवायचं नाही, अविद्याला घालवायचं, मायेला घालवायचं नाही. माया भ्रम ठेवीत नाही, अविद्यात भ्रम असतो, अविद्येत कल्पना असतात. अविद्येत बंधन असते, मायेत नसते. मायेत बंधन असतं तर ईश्वराला बंधन असतं, मायेत बंधन असतं संताला बंधन असते. अविद्या बंधने, अविद्या आवरण करते, अविद्या अवच्छेद पाडते, अविद्या सत्यत्व बुद्धी लावून देते, अविद्या माया मोह करते, मोहात पाडते अविद्या. माया नाही मोहात पडत. कृष्णाला माया आहे, मोहात नाही पडला. गौलनीच्या नाही, गावल्याच्या नाही, गोकुळच्या नाही, मथुरेच्या नाही, द्वारकेच्या नाही, मोहात नाही पाडा. प्रभू रामचंद्राला माया आहे, नाही पाडा. अविद्याच्या मोहात पाडा नाही, लंकीच्या पाडा नाही. हे चरित्र आहे त्याची. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावी पुराणी चरण. असो, सांगायचं तात्पर्य याप्रमाणे आपल्याला तमोगुणाचा रजोगुणाच्या वृत्तीनं, रजोगुणाचा सत्वगुणाच्या वृत्तीनं, सत्वगुणाचा शुद्ध सत्वाच्या वृत्तीनं, म्हणून शुद्ध सत्वावर येणं अत्यंत महत्वाचे. सद्गुरूची सेवा करून आपण अंतर्मुख होऊन, आहार चांगला घेऊन, संतांची विश्वाराचं भजन करून आणि आपण शास्त्राचं चिंतन करून शुद्ध अंतर्मुख शुद्ध सत्वावर येणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचे. तुका म्हणे ती सत्वाची सामर्थ्य करावा परमार्थ आहारनिशी. म्हणून त्या वृत्तीनं, म्हणून तमोगुणाचं जे आवरण आहे तर त्यांना आवरत असलेला आत्मा सत्वगुणाच्या वृत्तीला विषय आहे. म्हणजे सत्वगुणानं ते आवरण विषय असणारच ना, ते काळ आवरण आहे. रजोगुणाचं गोर आहे पण चंचळ, मग त्यानं जात ते चंचलानं ते जाते. आता याच्यातले चंचलता, ती चंचलता सत्वगुणाच्या निश्चलतेने जाती. आता राहिली जी सापेक्ष निश्चलता तर ती शुद्ध सत्वाच्या निरपेक्ष निश्चलतेने जाती. बस गेलं, संपला प्रपंच, संपला जन्म मरण, संपलं भ्रम, संपला जीवत्व, संपलं परिच्छिन्नता, संपली भेद, संपला द्वैत, संपलं. बस झाला. हेच मोक्ष, हेच जीवनमुक्तीच आहे. आणि जीवनमुक्तीमध्ये उपाधी असतीच नाही, उपाधी पण ती कल्पित करायल्यामुळे बंधन करीत नाही. अशा प्रकारचा चिंतनाचा प्रकार माऊलीनं आपल्याला मोठ्या भोवीनं चांगल्या छंदात सांगितलं आणि गुरुजीनं त्याचं आपल्याला विश्लेषण करून आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे सद्रष्टांत. म्हणून दृष्टांतासह आपण ते युक्त्या लक्षात घ्यावं, अशा प्रकारची गुरुजीनं व्यवस्था करून दिलेली आहे. अंधूत महाराजानं, बापूराव महाराजासारख्यानं आपल्यापर्यंत हे लोन पोहोचलं, शब्दात आणले, सोपं केले, सुलभ केले. त्याचा आपण लाभ घ्यावा आणि तद्निष्ठ असावा, त्याच्यावर आरूढ असावा. ही संतांची, ही सद्गुरूची सेवा आहे, ही शास्त्राची सेवा आहे. ठीक आहे. धन्यवाद.